नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या कामगार जगतमध्ये आपलं स्वागत. आपण अतिशय उत्तम प्रतिसाद देत आहात, आपल्या सूचनाही देत चला. आजपर्यंत आपण अनेक महत्त्वाच्या कायद्यांची जुजबी ओळख करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज सुद्धा आपण एक महत्त्वाचा कायदा ज्याची ओळख थोड्या वेळात करून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर आज जो आपण कायदा पाहणार आहोत, मिनिमम वेजेस ऍक्ट, किमान वेतनाचा कायदा 1948. मित्रो, हा कायदा अतिशय महत्वाचा असा कायदा, खास करून आपल्या भारतामध्ये तर जे इतर अनेक जे महत्वाचे कायदे त्यापैकी हा एक महत्वाचा कायदा आहे. कारण भारतामध्ये असंघटित कामगार हे प्रचंड मोठ्या प्रमाणात काम करतायत. आपल्या भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बेकारीचा दर आहे आणि त्यामुळे असंघटित कामगारांची पिळवणूक होऊ नये म्हणून सरकारनं या कायद्याची निर्मिती केलेली आहे. खरं म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा जवळपास 1928 मध्ये आयलोनी काही सूचना केलेल्या होत्या. त्यानंतर भारतामधल्या कामगार संघटनांनी काही सूचना केल्या होत्या आणि त्यानंतर मार्च 1948 मध्ये किमान वेतनाचा जो कायदा आहे हा कायदा अस्तित्वात आला. अर्थातच या कायद्यामध्ये कुशल कामगार, अर्धकुशल कामगार म्हणजेच निमकुशल कामगार आणि अकुशल कामगार म्हणजे स्किल्ड, अनस्किल्ड आणि सेमी स्किल्ड अशा पद्धतीचे कामगार काम करत असतात. मग त्याची जी कक्षा एक ठरवलेली असते की बाबा महानगरपालिका, त्याचा विविध विभाग. तर आपण जास्त डीपली बाकीच्या गोष्टींमध्ये जाणार नाहीये. तर ह्याची एक ओळख करून घ्यायचा आपण या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत. तर ह्या कायद्याचा जो उद्देश आहे मित्र, जसं मी बोललो की ह्या कायद्याचा उद्देश असा आहे की देशामधल्या असंघटित कामगारांची पिळवणूक थांबण्यासाठी विविध उद्योगांमध्ये किमान वेतन ठरवून देता यावं. त्याचप्रमाणे वेळोवेळी त्यामध्ये सुधारणा करता यावी हा उद्देश या कायद्याचा प्रमुख उद्देश आहे मित्र. तर उद्देश पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की किमान वेतन ह्या कायद्यानुसार ठरवलं जात असतं. तर आता किमान वेतन ज्या वेळेला ठरवलं जात असतं त्यावेळेला सरकारनं हा किमान वेतन ठरवलं गेलं पाहिजे. हा भाग महत्वाचा आहे. सरकारनं किमान वेतन ठरवलं गेलं पाहिजे. आणि कुणाचं किमान वेतन ठरवलं गेलं पाहिजे, तर ह्या कायद्यामध्ये जे काही परिशिष्ट सांगितलेले आहेत, त्या परिशिष्टमध्ये 2 भाग केलेले आहेत. नंबर 1च्या भागांमध्ये विविध कारखाने, तेल कंपन्या, खाण अशा उद्योगांची यादी आहे आणि नंबर 2 मध्ये शेतीविषयक जे उद्योग आहेत त्यांची यादी आहे. सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय कमी अशा प्रमाणात यामध्ये यादीमध्ये संख्या होती. आता ती संख्या वाढत चाललेली आहे आणि वेळोवेळी यामध्ये दुरुस्ती होत असते. तर ही जी दुरुस्ती होत असते, खरं म्हणजे हा जो कायदा आहे हा कायदा त्या यादीमध्ये ज्या काही समाविष्ट केलेले जे उद्योग आहेत त्यांना लागू होत असतो. त्या ठिकाणी काम करणारे जे कामगार आहेत त्यांना लागू होत असतो. या कायद्यामध्ये मालकाची व्याख्या सांगितलेली आहे, कामगारांची व्याख्या सांगितली आहे, पगार म्हणजे काय ते सांगितलेली आहे. मालकांची व्याख्या म्हणजे जो मालक नोकरदारांना म्हणजे कामगारांना अपॉइंट करत असतो, मग तो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, आणि ज्याचा उद्योग हा त्या परिशिष्टमध्ये आहे अशी व्यक्ती म्हणजे मालक. अर्थात मालक म्हणजे स्वतः मालकच करत असतो असा भाग नाही. अप्रत्यक्ष प्रत्यक्ष म्हटल्यानंतर काही वेळेला मालक स्वतः अपॉइंटमेंट करत असतो, काही वेळेला आपल्या मॅनेजरकडून अपॉइंटमेंट करत असतो, काही वेळेला आपल्या सुपरवायझरकडून अपॉइंटमेंट करत असतो. त्यांना सुद्धा मालक म्हटलं जातं. आणि कामगार म्हणजे की करारानुसार काम केल्यानंतर रोख स्वरूपामध्ये जो वेतन घेत असतो त्याला कामगार म्हटलं जातं. करारानुसार काम केल्यानंतर रोख स्वरूपामध्ये म्हणजे पैशाच्या स्वरूपामध्ये जो वेतन घेतो त्याला कामगार म्हटलं जातं. आता ह्याच्या बाबतीमध्ये जे अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, योग्य सरकार एक सांगितलेलं आहे या कायद्यामध्ये. तर योग्य सरकार कुठलं मित्र? तर योग्य सरकार म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारे जे उद्योग असतात, केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये जे येणारे उद्योग असतात त्या ठिकाणी योग्य सरकार हे केंद्र सरकार असतं.
आणि मग इतर उद्योगांच्या बाबतीमध्ये राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये ते येत असतं. या कायद्यातील ही जी तरतूद आहे की अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, योग्य सरकार कोणतं, एखादा वाद निर्माण झाला तर योग्य सरकार कोणतं, तर केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारे जे उद्योग आहेत ते केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत आहेत. केंद्र सरकार योग्य सरकार आहे आणि मग इतर उद्योग जे आहेत ते राज्य सरकार त्या बाबतीमध्ये योग्य सरकार असतं. तर हा भाग लक्षात घेणं आवश्यक आहे. आता ह्या कायद्याचा प्रमुख उद्देश म्हणजे किमान वेतन ठरवणं. आता किमान वेतन जे ठरवलं जात असतं, किमान वेतन ठरवत असताना सरकार, मालक, कामगार यांचे प्रतिनिधी यांची एक समिती आणि उपसमित्या बनवत असतं आणि मग त्या उपसमिती आणि समित्यांच्या मार्फत काही सल्ला घेत असतं, त्यांच्याकडून काही सल्ला घेत असतं, ते चौकशी करत असतात. समितीची जी लोक आहेत ते चौकशी करत असतात आणि मग त्यांच्याकडून सल्ला घेऊन किमान वेतन ठरवलं जात असतो. यामधला नंबर 2चा भाग म्हणजे सरकार काही वेळेला काय करतं की विविध प्रस्ताव हे प्रसिद्ध करत असतं वेगवेगळ्या वर्तमानपत्र च्या मार्फत किंवा मीडियाच्या इतर माध्यमांच्या मार्फत विविध प्रस्ताव प्रसिद्ध करत असतात. प्रसिद्ध केल्यानंतर ज्या आलेल्या सूचना असतात त्या सूचनांप्रमाणे अंमलबजावणीचं काम हे सरकार करत असतं. तर किमान वेतन ठरवण्याचं काम हे सरकारचं असतं. सरकार ते अशा पद्धतीनं करतं. परंतु नुसतं एकदा वेतन ठरवलं की सरकारचं काम त्या ठिकाणी संपत असतं असातला भाग नाहीये. तर त्यामध्ये वेळोवेळी दुरुस्त्या करणं आवश्यक आहे. जसं मी आधी सांगितलं की यामध्ये 2 परिशिष्ट सांगितलेले आहेत. त्या परिशिष्टांमध्ये विविध उद्योग सांगितलेले आहेत. त्या उद्योगांमध्ये हळूहळू वाढ होत चाललेली आहे. तर जसं आपण पाहिलं की विविध चौकशी, प्रस्ताव प्रसिद्ध करून माहिती मागवली जाते आणि ती माहिती मागवल्यानंतर ऍड केली जाते. तर वेतन ठरवल्यानंतर विविध बदल करण्याचं काम, दुरुस्ती करण्याचं काम सरकार करत असतं. वेतनामध्ये दुरुस्ती करण्याचं काम सरकार करत असतं आणि ही जी दुरुस्ती आहे ती सरकारनं 5 वर्षाहून अधिक काळ त्याला लावता कामा नये. म्हणजे कलम 3(1)ब मध्ये सांगितलेलं आहे की वेतनाची ही जी दुरुस्ती असते, वेतन वाढ असते, ह्याच्यासाठी 5 वर्षाहून अधिक काळ लावता कामा नये असंही सांगितलेलं आहे. यामध्ये अनेक गोष्टी सांगितल्यात की किमान वेतन ठरवत असताना त्या वेतनामध्ये हजेरी बोनस जो असतो, म्हणजे अटेंडन्स बोनस जो असतो तो येत नाही मित्र. हजेरी बोनस, अटेंडन्स बोनस असतो तो येत नाही. त्याचप्रमाणे हा जो कायदा आहे हा कायदा कोणाला लागू होत नाहीये? आर्म फोर्सला लागू होत नाहीये, शिक्षकांना लागू होत नाहीये, कारण त्या ठिकाणी कामगाराच्या व्याख्येमध्ये ते लोक येत नाहीयेत. हा कायदा अगदी पीस रेटनी काम करणारे जे कामगार असतात त्यांना सुद्धा हा कायदा लागतोय मित्र. पीस रेटनी काम करणारे जे कामगार असतात त्यांना सुद्धा हा कायदा लागू होत असतो. तर हा भाग महत्वाचा आहे मित्र. जो मिनिमम वेज सांगितलेला आहे त्याच्यामध्ये एकूण वेतन धरलं जातं मित्र. एकूण वेतनमध्ये मग HRA सुद्धा असू शकतो. कामगाराला एकूण रोख स्वरूपामध्ये किती रक्कम दिली जाते हा भाग ह्यामध्ये महत्वाचा असतो. किमान वेतन म्हणून हा भाग पकडला जातो. एकूण मिळणारी रोख स्वरूपातील रक्कम हा भाग पाहिलं जातं. याची जी न्यायाधिकरण कक्षा जी आहे, म्हणजे जर का एखादा वाद निर्माण झाला, पगाराविषयी जर का एखादा निर्णय त्या ठिकाणी घ्यायचा असेल किंवा विवादांचा निवाडा करायचा असेल तर औद्योगिक न्यायाधिकरणाला तो करता येत असतो. मालक किमान वेतनापेक्षा जास्त वेतन देऊ शकतं. बऱ्याच वेळेला आपल्याला ऐकायला लागतं की ज्या वेळेला आपण प्रतिनिधी म्हणून वेतन करार करत असतो त्यावेळेला आपल्याला व्यवस्थापन असं ऐकवत असतं की आम्ही तुम्हाला किमान वेतनापेक्षा जास्त पगार देतोय म्हणून. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्टने सुद्धा विविध आपल्या काही केसेसमध्ये सांगितलेलं आहे की किमान वेतनाचा कायदा जो आहे तो जनरल पब्लिकसाठी आहे. तुम्ही जर चांगलं काम करीत आहात तर तुम्हाला जास्त, किमान वेतनापेक्षा जास्त पगार देता येतो असं ह्यामध्ये सांगितलेलं आहे. ठाण्यामध्ये एक केस झाली होती, जयदीप इंडस्ट्रीज वर्सेस कामगार लेबर असं काहीतरी 1972 अशी केस होती. त्यामध्ये ही गोष्ट सांगितलेली होती. त्यामुळे किमान वेतनच दिलं पाहिजे असं नाही. आपल्या सर्वांना हा मुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे. यामधला जो पुढचा जो भाग येतो मित्र की किमान वेतन देण्याची ऐपत उद्योगामध्ये असली पाहिजे.
किमान वेतन देण्याची ऐपत उद्योगामध्ये असली पाहिजे. उद्योग जर किमान वेतन देऊ शकत नाही तर त्याला उद्योग चालवण्याचा अधिकार नाही. उद्योग जर किमान वेतन देऊ शकत नसेल तर त्याला उद्योग चालवण्याचा अधिकार नाही. आणि ह्या दृष्टिकोनातून कामगारांना, नोकरीदारांना काही हक्क दिलेले आहेत. नोकरीदारांना काही हक्क दिलेले आहेत की जर का एखादा वाद निर्माण झाला, त्याला वेतन मिळालं नाही किमान वेतनाप्रमाणे, तर त्याला अर्ज करता येतो. जो काही अधिकारी नेमलेला असतो, सरकारी अधिकारी, त्या अधिकाऱ्याकडे अर्ज करण्याचा अधिकार हा या कायद्याने त्याला दिलेला आहे. मग तो अधिकारी त्याची शहानिशा करून अर्ज हा तो स्वतः कामगार करू शकतो, अर्ज तो त्याच्या वकिलामार्फत करू शकतो, अर्ज तो त्याच्या प्रतिनिधीमार्फत करू शकतो, असाही उल्लेख ह्या कायद्यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि मग सरकारी जो अधिकारी असतो, अर्थात हा जो अर्ज आहे तो एकूण वाद निर्माण झाल्यापासून, पगार न दिलेल्या तारखेच्या पासून 6 महिन्याच्या आतमध्ये हा अर्ज करणं आवश्यक असतं. पगार न दिलेल्या तारखेच्या, म्हणजे जो काही वाद निर्माण झालेला आहे त्या तारखेनंतर 6 महिन्याच्या आतमध्ये हा अर्ज करणं अत्यंत आवश्यक असतं. आणि जो अधिकारी असतो तो दसपट नुकसान भरपाई तो अधिकारी तो त्या कामगाराला देऊ शकत असतो. आणि जर का अधिकाऱ्यांच्या हुकमाप्रमाणे ती रक्कम जी आहे, ती रक्कम एखाद्या मॅजिस्ट्रेट जसा दंड वसूल करतो त्या पद्धतीनं त्या अधिकाऱ्याने जो दंड सांगितलेला आहे, नुकसान भरपाई सांगितलेली आहे, तशा पद्धतीने वसूल करता येते. हा भाग लक्षात घ्या. ती वसूल करण्याचा जो अधिकार आहे तो मॅजिस्ट्रेटने दंड जसा वसूल करतायत त्या पद्धतीनं अधिकाऱ्याने जो नुकसान भरपाई सांगितलेली त्या पद्धतीनं तो वसूल करता येत असतो. तर हा एक भाग महत्वाचा यामध्ये सांगितलेला आहे. कारण अधिकाऱ्याचा जो हुकूम असतो तो अंतिम स्वरूपाचा असतो. ह्या बाबतीमध्ये अधिकाऱ्याचा जो हुकूम असतो तो अंतिम स्वरूपाचा असतो. यामध्ये आपण अर्ज करत असताना कोर्ट फी स्टॅम्प असते, यामध्ये ती सुद्धा नोकरीदारांना माफ केलेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये जी नोकरीदारांनी या कायद्याच्या अंतर्गत जर का अर्ज केला अधिकाऱ्याकडे तर त्याला कोर्ट फी जी लावत असतात त्याबद्दल माफी सांगितलेली. अर्थातच ती नंतर मालकांकडून वसूल करून घेतली जात असते. आता ह्यामध्ये मालकांच्या बाबतीत काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की मालकानं किमान पगाराची जी नोटीस आहे ती योग्य ठिकाणी लावणं आवश्यक आहे. नोंद पुस्तक ठेवणं आवश्यक आहे, हजेरीपट ठेवणं आवश्यक आहे, पगार वही जी आहे ती ठेवणं आवश्यक आहे. हे मालकांवर सुद्धा या ठिकाणी निर्बंध घालण्यात आलेले आहेत मित्र. हे मालकांवर या ठिकाणी निर्बंध घालण्यात आलेले आहेत. आणि ह्या ठिकाणी काय सांगितलं की किमान पगार जर मालक देत नसेल, किमान वेतन जर मालक देत नसेल, कामाच्या तासांबाबत काही जर का वाद असतील तर कलम 13 खाली सरकारच्या नियमांचं उल्लंघन होत असेल किंवा ह्या कायद्यातील तरतुदींचं उल्लंघन होत असेल तर ह्यामध्ये 3 महिने शिक्षा 500 रुपये दंड असं सांगितलेलं आहे. आणि कलम 22 नुसार जर का त्यामध्ये कलम 22 मधील सांगितलेले अपराध जर झालेले असेल तर त्यामध्ये जामीन सुद्धा घेता येत नाही मित्र. हा पण भाग लक्षात घ्या. तसंच कामगारांच्या बाबतीमध्ये काय सांगितलेलं आहे की उद्या किमान वेतन जे ठरवलेलं आहे तर उद्या जर का बेकारी आहे म्हणून उद्या एखाद्या कामगाराने सांगितलं की नाही मी त्या किमान वेतनापेक्षा सुद्धा मी कमी पगार घ्यायला तयार आहे, अशा पद्धतीचा जर करार घेत असेल तर मित्र तो करार रद्दबातल होऊ शकतो. तो बेकायदेशीर गोष्ट आहे. तुम्हाला किमान वेतन हे घ्यावंच लागतं. तर ह्या अशा अनेक तरतुदी यामध्ये सांगितलेल्या आहेत मित्र. अतिशय महत्वाचा हा कायदा आज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. खरं म्हणजे यामध्ये वेळोवेळी होत जाणारे जे बदल असतात ते बदल आपण माहिती करून घेणं सतत आवश्यक असतं. खास करून संघटना आणि संघटनांची जी प्रतिनिधी आहेत त्यांनी आपल्या कारखान्यामध्ये जे असंघटित कामगार आहे किंवा आपल्या आजूबाजूच्या उद्योगांमध्ये जे असंघटित कामगार आहेत त्या असंघटित कामगारांना योग्य पद्धतीनं किमान वेतन मिळतंय की नाही याची पाहणी करणं अत्यंत आवश्यक आहे. हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की आजचा हा जो भाग आहे तो निश्चितपणे तुम्हाला फायद्याचा ठरेल. तर आज आपण काय पाहिलं? किमान वेतन कायदा, त्याचा उद्देश पाहिला. त्या उद्देशामध्ये कामगारांची पिळवणूक थांबण्यासाठी, विविध उद्योगांमध्ये किमान वेतन ठरवून देण्यासाठी, तसंच
त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यासाठी परिशिष्ट 2 परिशिष्ट असतात. परिशिष्टामध्ये 2 भाग सांगितलेले आहेत. एक विविध कारखान्यांची यादी सांगितली आहे, शेतीविषयी एक यादी सांगितलेली आहे. त्यामध्ये वेळोवेळी बदल होत असतात. किमान वेतन जो ठरवलं जात असतं त्यासाठी कशा पद्धतीने ठरवलं जातं तर सरकार, मालक आणि कामगार यांच्या प्रतिनिधींच्या समित्या, उपसमित्या नेमत असतात. त्यांच्यामार्फत ते चौकशी करून काही सल्ला सरकारला देत असतात किंवा तसंच सरकार सुद्धा काही प्रस्ताव प्रसिद्ध करून काही सूचना मागवत असतं. त्याला अनुसरून एक वेतन किमान वेतन हे ठरवलं जात असतं. त्या ठिकाणी सरकार थांबत नाही तर दुरुस्त्या करत असतं. त्यामध्ये तर वेतनामध्ये दुरुस्ती, किमान वेतनामध्ये दुरुस्ती करणं हे म्हणजे वेतनवाढ करणं 5 वर्षापेक्षा अधिक काळ लागला जाऊ नये हा सुद्धा मुद्दा आपण पाहिलेला आहे. अटेंडन्स बोनस त्यामध्ये लागू शकत नाही. मूळ पगार जो असतो त्या मूळ पगार, एकूण पगार किमान वेतनापेक्षा कमी नसला पाहिजे. तर हा एक भाग महत्वाचा या ठिकाणी पाहिला. 9 तासापेक्षा जास्त वेळ काम केलं तर त्याला ओव्हरटाईम मिळणं आवश्यक आहे. न्यायाधिकरण कक्षा विविध जर वाद निर्माण झाले तर विवादांचा निवाडा करण्यासाठी औद्योगिक न्यायाधिकरणाकडे करणाला तो करता येत असतं. त्याचप्रमाणे किमान वेतनापेक्षा जास्त वेतन देता येतं हा एक मुद्दा पाहिलेला आहे. त्याचप्रमाणे कायद्याखालचे जे हक्क आहेत, कामगारांना मिळालेले हक्क, नोकरीदारांना मिळालेले जे हक्क आहेत त्यांना अर्ज करता येतो. वकिलामार्फत स्वतः तयार करता येतो, प्रतिनिधींच्या मार्फत त्यांना अर्ज करता येतो. त्याचप्रमाणे जो अधिकारी असतो, जो नेमलेला अधिकारी असतो तो नेमलेला अधिकारी 10 पट नुकसान भरपाई त्या ठिकाणी देऊ शकतो. तसंच जी वसुली असते दंडाची, ती दंडाची वसुली एखाद्या मॅजिस्ट्रेटनी जो दंड केल्यानंतर जी वसुली ज्या पद्धतीने करता येते त्या पद्धतीनं वसुली करता येत असते. ह्यामध्ये जी कोर्ट फी असते, कोर्ट फी स्टॅम्प आपण लावत असतो तर कोर्ट फीच्या बाबतीमध्ये सुद्धा माफी सांगितलेली, ती मालकांकडनं नंतर वसूल करता येते. जे मालकांचे अपराध सांगितलेले आहेत, ह्या कायद्यामधील तरतुदींचा जर भंग झाला, मालकांनी जर भंग केला, कमी पगार देत असेल किंवा इतर तासांच्या बाबतीमध्ये काही समस्या असतील तर ह्यामध्ये 3 महिने शिक्षा किंवा 500 रुपयाचा दंड सांगितलेला आहे. आणि कलम 22 मध्ये जे अपराध सांगितलेले आहेत त्या अपराधांपैकी जर अपराध झालेला असेल तर त्यामध्ये जामीन सुद्धा दिला जात नाही. ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आणि सर्वात शेवटी आपण एक महत्वाचा मुद्दा पाहिलाय की कामगारांना सुद्धा आता मी ह्या मिनिमम वेजेसपेक्षा कमी वेतन मी घ्यायला तयार आहे असा करार करता येणार नाही. तो रद्दबादल होऊ शकतो, तो बेकायदेशीर होऊ शकतो. हा एक भाग महत्वाचा पाहिलेला आहे. तर मला असं पूर्णपणे खात्री आहे की आजच्या ह्या भागातून एक बऱ्यापैकी जुजबी ओळख, किमान वेतन कायदा 1948ची एक ओळख ही निश्चितपणे आपल्याला झालेली असेल आणि ह्याचा फायदा तुम्हाला निश्चितपणे होईल. मित्र, आज मी या ठिकाणी थांबतो. खूप खूप धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची, कुटुंबाची आणि संपूर्ण समाजाची. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.